शांती ब्रह्म पुष्प 7 पृष्ठ क्रमांक 43 पासून सुरू. असे काही दिवस गेले. एक दिवस गुराख्याला मूर्छा यावी अशी अघटित घटना घडली. एकनाथाची ध्यानधारणा पुरी होण्यापूर्वीच तो गुराखी दुधाचं लोटकं घेऊन तिथे आला आणि भीतीने दातखिळ बसावी असे दृश्य त्याने पाहिले. एक काळा भला मोठा भुजंग नाथांच्या कमरेला मिठी मारून त्याच्या शरीराला विळखे देत देत आपल्या फण्याची छत्री नाथाच्या मस्तकावर धरून डोलत होता. हे भयंकर दृश्य पाहताच गुराख्याची तर भीतीने बोबडीच वळाली. त्याच्या हातातलं लोटकं निसटलं आणि दुधाचा जणू तिथे सडा पडला. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि तो थरथर कापू लागला. प्राणपणानं ओरडला, "अरे पोरा!" एकनाथाची समाधी भंग पावली. त्याने डोळे उघडले. त्याबरोबर त्या भुजंगाने एकनाथाच्या देहाभोवतीचे विळखे सैल केले व तो मुकाट्यानं तेथून सळसळ करीत निघून गेला. गुराखी पुढे धावला. त्याने एकनाथाची आलाबला काढली. त्याचे मटामट मुके घेतले. त्याचे सारे अंग चाचपून पाहिले. गुराख्याच्या डोळ्यातून अविरत प्रेमाश्रू वाहत होते. गुराख्याचा तो वत्सल स्पर्श, त्याचा तो काळजीने काळवंडलेला चेहरा आणि स्नेह ओसंडणारी नजर पाहून नाथाला वाटले, ईश्वरी साक्षात्कार तरी याहून काय वेगळा असणार. माझ्यावर इतके प्रेम करणारा हा भोळा भाबडा जीव म्हणजेच परमेश्वर नव्हे काय. हेच ईश्वरी तत्व माझ्यासोबत अखंड राहू दे. असे म्हणून त्याने गुराख्याचे पाय धरले व पायावर मस्तक ठेवले. गुराख्याकडून भुजंग कथा ऐकली. काहीतरी विशेष घडलं की परत ये अशी स्वामींची आज्ञा होती म्हणून एकनाथ परत देवगिरीला आला. त्याने घडलेला सारा वृत्तांत स्वामींना सांगितला. गुरु म्हणाले, "एका, तू परिपूर्ण झाला आहेस. देहीच विदेहता तू प्राप्त करून घेतली आहेस. आता हा पंचमहाभूतात्मक देह तुला लोककल्याणासाठी झिजवायचा आहे. तुझा स्वतःचा उद्धार झाला असला तरी तुला लोकोद्धार करायचा आहे. देश कालस्थितीचे सम्यक ज्ञान होण्याच्या दृष्टीने तुला देशभ्रमण करायला हवे. ते तीर्थाटनाच्या निमित्ताने तू कर." ब्रह्मनिष्ठ झालेल्या या शिष्याला आता कोणतीच ऐहिक वासना उरली नव्हती. स्वामींचा उपदेश ऐकत तो शांतपणे बसला होता. प्रवासामुळे लोकस्थितीचे खरे ज्ञान होते. शिवाय निरनिराळ्या स्थळी असलेल्या सिद्धांची, साधकांची ओळख होते. त्यांच्याशी चर्चा झाली की ज्ञानवृद्धी होते. लोकसंग्रही पुरुषाला या साऱ्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. केवळ पैठण ते देवगिरी एवढाच प्रवास केलेल्या एकनाथाच्या मनात थोडा संभ्रम झाल्याचा भास स्वामींना जाणवला. "एका, अरे नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत मी तुला सोबत करणार आहे. तेव्हा आता विलंब न करता प्रवासाचे प्रस्थान ठेव." गुरुमाऊलीला पण या पुत्रवत सद्गुणी शिष्याचे फार फार कौतुक वाटले व तिने मोठ्या प्रेमाने तहान लाडू भूक लाडू हे पाथेय बरोबर दिले आणि तोंडभर आशीर्वाद देऊन प्रवासाचे प्रस्थान ठेवण्याची तयारी करून दिली. गुरुशिष्यांची यात्रा सुरू झाली. अध्यात्मज्ञानाने परिपूर्ण झालेला आणि ईश्वर दर्शन झालेला शिष्य प्रवासात होणाऱ्या भौतिक दृश्याने प्रभावित झाला. मानवी जीवनातल्या वैविध्याने दिग्मूढ झाला. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा नवयुवक केवळ 18व्या वर्षी प्रवास प्रस्थान ठेवून बाहेर निघाला होता. आता त्याला चर्मचक्षु उघडे ठेवून त्याची सांगड ज्ञानचक्षूंशी घालायची होती. प्रवासात मिळणाऱ्या अनुभवाने तो उत्साहित झाला होता. 12 कोसांवर भाषा बदलते ह्याचा अनुभव त्याला येत होता. भाषा मराठीच, पण बोलण्याच्या लकबीतला फरक, शब्दोच्चारातला फरक, धरणी मातेच्या रंगातला फरक, इतकेच नव्हे तर पाण्याच्या चवीतला फरकही प्रकर्षाने जाणवत होता. सद्गुरूंचे सानिध्य आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे एकनाथाच्या शरीराचा कण न कण प्रफुल्लित झाला होता. प्रवासात गुरुशिष्यांचा संवाद म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य याबद्दल विवेचन, विवरण आणि विश्लेषण याला पूर येत होता. गुरुमुखातून प्रगल्भ अनुभव दिन प्रतिदिन ऐकायला मिळत होते व प्रवासाचा आनंद द्विगुणित होत होता. एकनाथाच्या जीवनातला हा प्रवास म्हणजे अंतर्बाह्य समृद्ध करणारा,
शुचिर्भूत करणारा मोठा धन्वंतरीच म्हणावा लागेल. मजल दर मजल करीत ज्ञानाची मैफल मनमुरात अनुभवीत हे दोघे गुरुशिष्य गोदावरीच्या उत्तर तीरी आले. गोदामाईचे दर्शन आज कित्येक वर्षांनी होत होते. एकनाथाचे मन भावभावनांनी फुलून आले. एखादा आप्त स्वकीय भेटावा व प्रेम उचंबळून यावे अशी त्याची अवस्था झाली. ह्याच जीवनदायिनीच्या काठी माझे बालपण बागडले. हिचे जलप्राशन करून माझी अंतर्मनाची शुद्धी झाली आणि बाह्यांगही हिच्यामुळेच शुद्ध झाले. गोदामाईला नमस्कार करता करता तो मनात म्हणाला, आई, मी आजी आजोबांच्या आठवणीने व्यथित झालो आहे ग. अगं, त्यांना न सांगता मी घर सोडलं म्हणून मी कृतघ्न नाही ग. मला त्या दोघा थकलेल्या प्रेमळ जीवांची तळमळ जाणवते आहे. यथाकाल मी त्यांना भेटणारच आहे. माते, तू तुझ्या वाहत्या प्रवाहाबरोबर माझा निरोप त्या थकल्या जीवांना सांग की तुमचा एका योग्य मार्गावर प्रगती करतो आहे. त्याला तुमच्या पुण्याईने सद्गुरू भेटले, त्याला भगवत दर्शनही झाले. हे म्हणताना त्याचे ओठ आनंदाने फुरफुरत होते. तो पुढे म्हणाला, गोदामाई, त्यांना सांग तुमचा लाडका नातू सुरक्षित आहे. तो तुम्हाला भेटायला येणार आहे. उगाच त्याची काळजी करून खंगू नका. गोदामाई, मी बालक यापेक्षा जास्त निरोप काय सांगणार. माझा सांगावा तू त्वरेने नेशील ना. त्या वृद्ध दाम्पत्याच्या जीवाला दिलासा देशील ना. एकनाथाचे डोळे आजी आजोबांच्या आठवणीने पाझरू लागले. जनार्दन स्वामींना त्याच्या ह्या भावविवशतेचे आकलन झाले. ते म्हणाले, एका, चल, आपल्याला चंद्रावती नगरी गाठायची आहे. अरे बाबा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे बरं. एकनाथाने दचकून जनार्दन स्वामींकडे पाहिलं. माझं हळवं झालेलं मन सद्गुरूंना कळलं तर नाही. माझ्या डोळ्यात पाणी पाहून त्यांना काय वाटलं असेल. ह्या गुरुशिष्यांच्या आगमनाची वार्ता चंद्रभट्टाला कळली मात्र तो तत्वनिष्ठ तपोनिष्ठ विद्वान ब्राह्मण त्वरेने त्यांच्याकडे गेला व उभयतांना आपल्या घरी निवासासाठी घेऊन आला. गुणी गुणम वेत्ती हेच शेवटी खरं. त्याने मोठ्या प्रेमाने त्यांचा आदर सत्कार केला. रात्रीचा फराळ झाल्यावर नित्यनेमानुसार चंद्रभट्ट चतुश्लोकी भागवतावर पुराण सांगायला बसले. चंद्रभट्टांची रसाळ वाणी, क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, विषय प्रतिपादन करताना होणारा त्यांच्या विद्वत्तेचा आविष्कार सारच काही मंत्रमुग्ध करणारं होतं. भागवतासारखा रसाळ ग्रंथ, त्यात चतुश्लोक म्हणजे साक्षात देववाणी आणि त्यात पुन्हा चंद्रभट्टासारखा भाविक व रसाळ वक्ता, मग काय विचारता. हे अधिकारी गुरुशिष्य भक्तिज्ञानाच्या सागरात तल्लीनतेनं पोहू लागले. आजचे चंद्रावती नगरीतले वास्तव्य धन्य झाले, पुनीत झाले. पुराण संपल्यावर जनार्दन स्वामी म्हणाले, एका, तू या चतुश्लोकीवर देशी भाषेत टीका लिही. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून एकनाथाने चतुश्लोकीचे वाचन केले. त्यावर चिंतन सुरू झाले व मनाला मननाची गोडी लागली आणि त्याला देशी भाषेत टीका लिहिण्याचा निजध्यास लागला. एकीकडे रोज रात्री चंद्रभट्टांचे पुराण श्रवण चालूच होते. एकनाथाचा अभ्यास, अध्यात्म विषयातली गती व तळमळ आणि गुरुप्रसाद लाभल्यावर या तरुणाला काय अशक्य होते. देववाणी प्राकृतात आणायची होती. जे काय 250 वर्षापूर्वी श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने केले त्याचीच छोटी प्रतिकृती गुरु आज्ञेने एकनाथांना करायची होती. संस्कृत भाषेतील ही रत्नमंजुषा जनसामान्यांसाठी प्राकृत भाषेच्या रूपाने उघडी करायची होती. ह्या पारमार्थिक संपत्तीच्या ज्ञानाने भक्तिमार्ग मोकळा आणि सुकर होणार होता. एकदा या मार्गाच्या पाऊल वाटेवर येऊन उभा ठाकलेला समाज, त्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचा उद्धार करून घ्यायला समर्थ होणार होती. शारदेचा वरदहस्त लाभलेल्या एकनाथाने गोदा तीरावरच्या या चंद्रावती नगरीत गुरु सानिध्यात टीका लिहायला सुरुवात केली. मूळ भागवतात 2ऱ्या स्कंधाच्या 9व्या अध्यायात या चतुश्लोकीचे 45 श्लोक आहेत. या श्लोकांच्या स्पष्टीकरणार्थ
एकनाथांनी 1000 ओव्या लिहिल्या. आदिनारायणाने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. हे कार्य आपल्या हातून कसे पार पडेल ह्याची ब्रह्मदेवाला काळजी पडली तेव्हा सागरातून ध्वनी निघाला, तप कर, तप कर. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. त्याला ईश्वर प्रसन्न झाला. त्याने ब्रह्मदेवाला दर्शन देऊन 4 श्लोकात आपले गुह्य ज्ञान सांगितले. तेवी नामरूप संबंध, जाऊनी भूत भौतिक भेद, या लागी सृष्टी आदी मीच असे, सृष्टीरूप मीच भासे, अंती उरे मी परमानंद, स्वानंद कंद निजरूपे, ज्याचे नाव म्हणिजे लुगडे, ते पाहो जाता सुतची उघडे, तेवी जग पाहता धडपुडे, अति चोखडे चिद्रूप माझे, या लागी सृष्टी आदी मीच असे, सृष्टीरूपी मीच भासे, अंती सृष्टीचे निनाशे, म्या उरिजे अविनाशे सच्चिदानंदे. या विषयावर एकनाथ रोचक आणि ज्ञानगर्भ भाष्य लिहू लागला. चंद्रभट्ट तर नाथाचे कवित्व पाहून थक्क झाला. जनार्दन स्वामींचा आनंद तर मनात मावणारा नव्हताच. जिथं पेरलं ती भूमी इतकी सकस असल्यावर त्यावर केलेली नांगरट आणि मेहनत इतकी जीवापाड की हे असे अमाप पीक न निघते तरच नवल. ह्याकरता आनंद तो कोणता? माझा वारसा चालवणारा यथायोग्य वारसदार मला लाभला. मी कृतकृत्य झालो, धन्य झालो असं जनार्दन स्वामींना वाटलं. हा शिष्य इतक्या योग्यतेचा आहे की तो स्वतः शिष्य परंपरा निर्माण केल्याखेरीज राहणार नाही. ही एकनाथाची पहिली वहिली साहित्य निर्मिती होती. त्यामुळे एकनाथही मोठ्या खुशीत होता. आनंद सागरात बुडून गेला होता. आता चंद्रभट्टांची अवस्था मात्र फारच विचित्र झाली. हे गुरुशिष्य आणखी काही दिवस आपल्या घरी राहावे, त्यांचा आपल्याला सहवास लाभावा अशी त्यांची मनात इच्छा होती. पण कार्यपूर्तीनंतर ते दोघे येथून प्रस्थान ठेवायला उत्सुक होते. त्यांचा निरोप द्यायचा कसा हा मोठा अवघड प्रश्न चंद्रभट्टांपुढे होता. शेवटी या लोकोत्तर पुरुषांचे सानिध्य लाभावे, आपल्या ज्ञानाची वृद्धी व्हावी आणि ईश्वरी तत्वाच्या निकट जायला मिळावे हा हेतू मनी धरून चंद्रभट्ट स्वतःच त्यांच्याबरोबर यात्रेस निघाला. दोघांच्यात तिसरा मिसळला. आता त्यांच्या सुखसंवादाला विविध अंगाने धुमारे फुटू लागले. प्रश्नोपप्रश्नांची आणि त्यांच्या उकलींची लयलूट झाली. प्रत्येक प्रश्नाचा उलगडा झाला की आनंदाला सर्वांगाने बहर येई. गुरुशिष्य म्हणजे दुग्ध शर्करा योग होताच. आता चंद्रभट्टामुळे त्या दूध साखरेत केशर मिश्रित झाले. स्वादाबरोबर सुगंध दरवळू लागला. या प्रवासात लज्जत होतीच, ती वृद्धिंगत झाली. क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धादेव.